काय यार, चौथा माणूस मिळाला नाही आला का? मला नाही वाटत आपल्या घरात होईल आता. आता काय राव, एक तर गावाकडचं घर आमचं, मागचं बिताड पडलं गोट्यातलं. आता मी बी तिथं नाही आणि मग तिला म्हणशील भाऊ पण नाही, काय करणार सांग? आता भाऊकीला सांगावं ना तर भाऊकी वाट बघते घर गावा पडते त्याची. आईचं आणि बायकोचं लय हाल होते रे. आपलं साताराचा फ्लॅट झाला असतं ना तर भारी झालं असतं राव. आई पण सारखी दवाखान्यात जात असते आणि तिथं कसं कमी जास्त पडलं तर मग सातारामध्ये जायला सोपं पडतं ना. पण आता एकट्याला एवढं बजेटचं घर परवडतंय का? जर आपल्या सगळ्यांचं जुळलं असतं तर बरं झालं असतं. अरे तुला सांगतो, माझं राजस्थानला पोस्टिंग झालं होतं ना, तेव्हा आमची ही बरोबर आली होती. तेव्हा तिच्या हाताने तिनं सगळं घर लावलं होतं. घर लावताना एवढी खुश झाली होती ना, ती म्हणली आपलं स्वतःचं घर असायला हवं. बायकांना कसं आहे, आपलं स्वतःचं घर असलं ना, हवं तसं लावता येतं, वागता येतं. आणि जेव्हापासून आपलं सातारच्या फ्लॅटचं झालं ना, तेव्हापासून एवढी खुश झाली होती ना, लय स्वप्न रंगावली होती. मला आता असं वाटायला लागले, उगाच तिला सांगितलं. आता ती आशा लावून बसली आणि आपलं गणित जुळलं मला नाही वाटत. कदाचित शीतलच्या बी मनात असं असेल, पण ती म्हणून दाखवत नसेल. आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. निदान तिच्यासाठी तरी आपण हा विचार करावा का? आजच किचन लावले. आई, तुला माहितीये, अगदी हक्काचं किचन वाटतंय मला. इथं मला जसं पाहिजे तसं लावलंय मी सगळं. कोणी विचारायला नाही हे इथं कशाला ठेवलंय, ते तिथं कशाला ठेवलंय. योगेश सर, हो भारी आहेत की फ्लॅट? हो आहेत की. मी काय म्हणतो, मी ना घरी विचारून बघतो सगळ्यांना, आणि त्यांना जर पटलं तर विचार करू आपण. ठीक आहे. आणि विचार कसला करतोस? घेऊन टाक, तू घेऊन टाक फ्लॅट घेऊन टाक. हे बघ तू कर्जाचं टेन्शन घेऊ नको. अरे कर्जाला बँक पण तयार आहे. आमच्या तिघांचं एकाच बँकेत लोन केलंय. तुझं पण तिथनच करू, विषय संपला ना. हा हो हो, थांबा थांबा, लगेच फायनल करून टाकू नका. आधी घरी तरी विचारू दे. अरे आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण जरा लवकर विचार कर. कसं आहे, आपल्याला फ्युचरचा विचार करावा लागतो. हो मान्य मला. आधी मला नाश्ता करू दे. थांब. ये आणि काय बिनकामाचं. ठीक आहे, तू ही का तू पण फ्लॅट घ्यायचं कुठे? काय कामाचं आहे का? जरा तुम्हाला आजा जरा मनाव घे. गोट्या, काय ब्रेकिंग न्यूज काय हाय का नाही? माझ्याकडे कुठल्या आल्यात ब्रेकिंग न्यूज? सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुमच्याकडे ना. आमच्याकडं कुठलं काय बाबा? ब्रेकिंग न्यूज तुमच्या भैया साहेबाकडं. का? काय झालं? काय झालं? अरे जैदीन भैया आजच्या घरातनं बाहेर पडले ना, राहतात आता त्यांच्या ऑफिसवर. काय सांगतोस? तर काय, बघा आली अजून एक ब्रेकिंग न्यूज. बोला गोट्या, इडलीवाला बघितलं का रे? नाही. का टॅलेंट राव, ऑफिस मध्ये काय नाश्त्याला नाही काय खायला? ते आमचं आम्ही बघू की, तुम्हाला कशाला पाहिजे चौकशी? होय काय? गोट्या, निघत आपण, चला. हा, राहुल्या, पण ह्यो टॅलेंट इडलीवाल्याला का शोधतो या? अरे बाबांनो, तिथं ना खायला ना प्याला, का झोपाय बी जागा नाही. तिघ बी रोजचं बाहेरचं खाऊन दिवस काढतात. अरे पण मी काय म्हणतोय, स्वतःच्या घरात राहायला आई साहेबांनी विरोध केलाय म्हणलं, यांनी आजीचं घर सोडायला कशाला पाहिजे होतं? ना तसं म्हणलं तर भैया स्वतःच गेलाय, पण 4-5 दिवस जरी राहिला तर लय मिळवलं. सच्चा मी तुला सांगतो,
जयडीने भैया बाहेरचं खाऊन वैतागतील आणि जातील बंगल्यात कडे बघ. कसं शक्य आहे? आयसा बरा घेऊ द्या त्याला. अरे त्या भैयालाच कड नाही निघला तर त्या तरी काय करत्याल. भैया आता पुरा वैतागते का नाही बघ. आईला या टॅलेंटच्या तर किती वेळ झाला नाश्ता आणायला गेलाय अजून कसा आला नाही. हे बाहेरचं खाऊन खाऊन नुसतं वैताग आलाय. किती वेळ बाहेरचं नुसतं मसाला 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 खायचाय. आधीच एक तर तब्येत नीट नाही तर ते बाहेरचा मसाला खायचा. कधी यायचा यो. गरम गरम घरातलं खायचं असेल तर गडी लावा. आहे का नाही. हा खरं तर तुम्ही आमच्या मेसेज आहात. हे तुम्हीच केलं पाहिजे नाही का. तर काम असलं की बरोबर मेसेज आठवते का तुम्हाला. आणि तसं बी मी कुठल्या कामाला कधी नाही म्हणत नाही. पण काही बनवायचं असेल तर घरात 4 भांडी कुंडी लागतात ना. आणि आपल्याकडे जेवढी भांडी आहेत त्याच्यात फक्त चहाच बनतोय. आणि मी दिवसभर नुसताच चहाच करत असते. आणि ताटा आणली ती बी मोजून 3. म्हणून मग म्हणलं घरगडीच ठेवा कामाला. काय सारखं गडी ठेवा गडी ठेवा गडी ठेवा. हे असं जर करत राहिले तुमच्या घरचे काय म्हणतील. वा चांगलं आलबेल चाललंय की त्यांचं तिकडे. मग ते कशाला घरी घेऊन जायच्या गोष्टी करतात. बरं तर बरंच बाबा तुम्हीच बोलला. आम्ही बोलला असं उठसूट आमची अक्कल काढताय. त्या आमचा भुकानं जीव चाललाय सगळा. मी बी इथे एकदम सुखातच आहे ना. टॅलेंट कधी येतोय काय माहिती. कधी यायचा ह्यो. अहो जयश्री अहो काय बघतोय आम्ही. काय झालं. अहो म्हणजे तुम्ही जे बोलता ते सगळं खरं करून दाखवता. तुम्ही का नाही ग्रेट आहात ग्रेट. अहो काय केलं मी. काय बोलले मी. अहो तुम्ही नव्हता का बोलला ती शीतल येईल तुमच्या हातापाया पडाल घरला घेऊन जाईल. ती आली. काय. अहो खरंच बघा अशी कॅच हिम रेड हँड. हे तुम्ही कसं काय केलं बरं हे मला पण जाणून घ्यायचंय. म्हणजे हे राजकारण मला पण शिकायचं कसं केलं. अहो मी बरं नसेल सांगायचं तुम्हाला नका सांगू पण हे मला लय आवडलंय बरं का. लय म्हणजे लय. अहो तुम्हीच थांबा. मी काय म्हणतोय ती इथं आली का नाही आपण तिथं चांगलाच बँड वाजू. मी काय म्हणतोय तिला नाकाच घासायला लावतो. तुम्ही बघा आता मी काय करतो ते. या 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 बघा मी काय करतो ते. या येऊ का घरात. कशाला आलाय. जयश्री त्यांना सांगा आल्या पावलीच परत जा. अहो पण ऐकून तर. काय सुद्धा ऐकायचं नाही आम्हाला. झाला एवढा अपमान लय झाला. आम्हाला घराबाहेर काढलं तरी समाधान नाही झालं का तुमचं. अजून किती अपमान करायचा आमचा. अहो नाही भैया साहेब हा असं काय बी नाही. जे काय झालं त्याबद्दल माफी मागायला आलते मी. आता तुम्ही इथं तुमचा नवीन नवीन संसार थाटलाय. तुम्ही सुखात राहावं एवढंच वाटतंय मला. आमच्या संसारात लुडबुड तुम्ही करू नये असं आम्हाला वाटतं. असं काय म्हणता भैया. राहुल्याची आई तुम्ही इकडं कशा काय. पोरगी एकटी येत होती ना म्हणून तिच्या सोबतीला आली. भैया असं काय करता हो. पोरगी मोठ्या मनाने तुम्हाला माफी मागते या. तिला माफ करून टाका ना. अहो घरातली सुद्धा लय बेचैन आहे ती बघा. अहो तुमच्या सासूला तर वाटतं बाया ऑफिस मध्ये राहता असलेली कशी राहते ती कशी नाही. खायला प्यायला हाय का नाही त्यांना हातरून पांघरून हाय का नाही. सगळी कशी गैरसोय होत असेल नाही का त्यांची. असं वाटतंय हो तुमच्या सासूला. असं असतं तर घरातनं बाहेर काढलंच नसतं ना. तिथं ठेवून घेतलं असतं. स्वतःच्या पोरीला असं घराबाहेर काढणं बरं दिसतं का ती.
आणि कोण म्हणलं हो? हा, आम्हाला इथं जेवायला मिळत नाही कोण म्हणलं? नाही नाही म्हणजे बाहेरनच कुठं तरी कळलं त्यांना, म्हणून तर शीतलनं थालीपीठ करून आणल्यात तुम्हाला. वय वय ही बघा. तुम्हाला लई आवडतात ना म्हणून केलती. हे असं थालीपीठ, हे असं थालीपीठ वगैरे आणून तुम्ही आम्हाला लोणी लावायचा प्रयत्न करू नका बरं का अजिबात. हा, तुम्हाला काय वाटलं आम्हाला इथं काय खायला मिळत नाही का हो? आम्ही मस्तपैकी सकाळी ते हे खाल्ले, आमच्या मिसेसने सकाळ सकाळी मस्तपैकी ते हे केलं होतं, हे पोहे मस्तपैकी असे गरम गरम, त्याच्यावरती अशी कोथिंबीर वगैरे भरभरलेली, अशी पिवळी शेव बिव लिंबू बिंबू पिळून असं खोबरं बिबरं टाकलेलं मस्तपैकी 2-4 प्लेट आणला त्याच्या आईला. इथं आल्यानंतर आम्हाला सुखाची झोप लागली. इथं आल्यानंतर कळलं आम्हाला सुख म्हणजे काय असतं ती. तुमच्या त्या खोरड्यातनं बाहेर पडलो तेच नशीब. बरं झालं तुम्हीच आम्हाला घराच्या बाहेर काढलं. बघितलं राहुल्याची आई, मी म्हणलं होतं का नाही, शेवटी आपलं घर हे आपलं घर असते. आपल्या घरातच माणसाला सुखाची झोप लागू शकते. हा, हेच तुमच्या घरात आमचं जीण आराम झालं होतं. कसं त्या खोरड्यात राहताय काय माहिती, जरा म्हणून प्रायव्हसी नाही बरं का. सकाळी उठल्यापासून त्याच्या आईला कट 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 मागे सगळी. मी समजू शकते. पण जयश्री, एवढं तुमच्यासाठी थालीपीठ केलं, तुम्ही खाऊन तर बघा की. आवडलं नाही तर परत नेते घरला, पण तुम्ही असं. हो, त्या अजिबात जयश्री सुद्धा खाणार नाहीत बरं का. आम्ही ठरवलं तुमच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं काय करताय? तिने एवढ्या प्रेमानं तुमच्यासाठी थालीपीठ बनवून आणले ती. अहो जयश्री, तुमच्यासाठी केलो. तुम्ही गेल्यापासून घरात कुणाला अन्नाचा घास बी गोड लागना. मामांची तर तोंडाची चव गेलीये, फार 2 दिवस झालं. म्हणून म्हणलं आपण थालीपीठ करावं. आता तुमची एवढी सवय लागली की तुम्ही नाही तरी तुमच्या वाटणीचं थालीपीठ केलं मी अंदाज घेऊन तुमचा. जयश्री, मला माहित होतं तुम्हाला थालीपीठ लई आवडतात म्हणून आणलं. काय बाया पुरीला रडावते ती, ठेवून तरी घ्या. शीतल, ठेव ग तिथं, ठेव. तुमच्या संसारात तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती आमची. तुम्ही सुखी आहे बस एवढंच बघायला आलतो. बर, तुम्हाला आमच्याशी बोलायचं नसेल तर नका बोलू. फार संबंध कायमचे तोडून टाकले तरी चालेल. तुम्ही सुखी राहा. बघितलं, तुमची किती काळजी आहे तिला. तुमच्या काळजीपोटीच आली होती ना. 2 घास तरी खाऊन घ्या त्याच्यातलं. अहो, तुम्हाला 2 मिनिटं पण शांत बसता येत नाही ना. आम्ही काय केलं आता? अहो, 5 मिनिटापूर्वी म्हणलं होतात ना की तुमच्या घरातल्यांना वाटल आपली इथं आलबेल हाय म्हणून घर काढ कामाला नाही ठेवू शकत. आणि
सगळा गोळ घालून ठेवला लगेच. हो, त्यांना जर वाटलं असतं की इथं आपली आबळ होती तर आपण माझ्या घरी परत गेलो असतो. त्या राहुल्याच्या आईने माझ्या मम्मीला जाऊन सगळं सांगितलं असतं, पण मम्मी बी पागळली असते लगेच. आम्हाला काय माहिती बरं राहुल्याची आई पण येणार आहे सोबत. आमचं झाली चूक आमच्याकडनं. तुम्ही निस्त्या चुका करा आणि मी बसते निस्तरत. अहो जयश्री, ते थालीपीठ कशाला खातात? अहो नका खावते, शितली काय पण टाकते त्याच्यात, नका खावते. हे बघा, तुम्ही खाल्ले असतील मस्त 2-2 प्लेट पोहे. काय बरं, कोथिंबीर टाकून, त्यावर लिंबू पिळून, खोबरं टाकून आणि काय पिवळी शेव बी टाकून. पण कसं आहे ना, मला मिळालेच नाही तो ते पोहे, म्हणून मग मी हे खाते. अहो सत्य परिस्थिती तुम्हाला पण माहिती, कुठे पोहे आणि ती थालीपीठ काय खाताय? आपलं ठरले ना, शीतलच्या हातचं पाणी पण प्यायचं नाही. कशाला असं म्हणताय? बरं ठीक आहे, नका पिऊ, मला नाही फरक पडत. माझ्या मम्मीने बनवून पाठवलंय त्यामुळे मी खाणार आहे. नका हो खाऊ, चांगलं लागते का? एखादं तरी द्या. अहो सासूबाई काय म्हणतील? एवढं प्रेमाने आम्ही बनवलं आणि जावई खात सुद्धा नाही. अगं बया, पुष्पे, हे पुष्पा, अगं बाहेर ये. हे बघ या दोघी आल्या, ये लवकर. अगं बाई, राहुल्याची आई, आला बाई तुम्ही जाऊन. व्यवस्थित आहे ना तिथं सगळं? जेडी कशी आहे हो? काय म्हणली जेडी? अगं हो हो हो, जरा दम खाते, सांगते सगळं सांगते. तिकडे तिथे बस, बस तिथे. सांग काय झालं तिकडे? अगं सांग की लवकर. अगं हो जिजे, पहिल्यांदा ह्या पुरीला मानलं पाहिजे. हा, अगं अशी नाचून कुठनं शोधून आणलीस ग तू? आजच्या पंचकृषी सापडायचं ना असा हिरा मिळालाय तुम्हाला. अगं ते हाय, ते ठावाय मला. तिथं काय झालं ते सांग आधी. अहो जिजी, पुरीने तिथं जाऊन एवढी माफी मागितली, पण भैयानं अजिबात ऐकलं नाही. त्यांच्या मनातला राग अजून गेला नाही जिजी. पुरीच्या डोळ्यात पाणी आलं व, पण पोरगी सुद्धा लय मोठ्या मनाची. नेलेली थालीपीठ ना तिथंच त्यांच्यापाशी ठेवली त्यांना खायला. अहो बाई, ती सगळं ठीक आहे, पण बाकी सगळं त्यांचं व्यवस्थित चाललंय ना? चांगला सुखाचा संसार चाललाय त्यांचा. म्हणजे होय ग नीले, थालीपीठ खाल्ली का नाही त्यांनी? थालीपीठ खाल्ली का नाही माहित नाही, पण चांगलं पव खाऊन बसलं होतं. होय, उलट म्हटलं की तिथं झोप लागत नव्हती, तिथं आता आमच्या घरात चांगली झोप लागायला लागली. या काय सुद्धा अडचण नाही त्यांना, तिथं चांगलं सुखाचा संसार चाललाय त्यांचा. आणि हो, जयश्रीवर सुद्धा लय प्रेम करते ती. आणि म्हणत होत हिथं मिळत नाही ती. काय ग शीतल म्हणत होता? प्रायव्हसी. शितले म्हणजे काय असते ग ते? अहो जिजी, म्हणजे एकामेकाला द्यायला येळ मिळतोय आता तिथं त्यांना. बया, असं असतं व्हय ते? अरे देवा. प्रायव्हसी त्यांना तिथं मिळते या. आणि जयश्री सुद्धा स्वतःचं घर म्हणून चांगलं नेटानं काम करत होती. मामी, मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही, एकदा का त्यांनी संसाराला सुरुवात केली की काळजी करण्यासारखं काय बी नाही. वय बाई, नाहीतर काय, आमच्या राहुल्याला काय अक्कल हाय वय तवा? कार्ट काय सुद्धा मनाचं सांगत असतं एकाचं दोन करून. राहू द्या हो, पण राहुल्याची आई, तुम्ही जाऊन आला का नाही ती एक बरं झालं बघा. अहो माझी काळजी तरी मिटली. आणि तुम्ही सांगा, आपल्या लेकीचं सगळं चांगलं असल्यावर कुठल्या आईच्या जीवाला घर राहणार आहे? जीजी, मी जरा देवाला साखर ठेवून येते. पुष्पा चल, आता मी पण निघते. येऊ का जिजी? चल पुष्पे थांब, मी पण आले. एक जप माळ वडते बाई देवा पुढं. बरं वाटतंय ऐकून सगळं. देवा पांडुरंगा, चल बाया. पांडुरंगा. नशीब राहुल्याची आई आली आणि प्लॅन जमला, नाहीतर माझं तर काही यांना पटलंच नसतं.
पण आता चिंता मिटली. मामीकडून भैया आणि जयश्रींचे घरामध्ये येण्याचे दरवाजे बंद झाले.